नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे लिखित अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील मदतीचे हात हा लेख मी वंदना कुलकर्णी सोलापूर या ठिकाणी सादर करीत आहे. लेखाचं नाव आहे मदतीचे हात. ऊन सावलीचा खेळ म्हणजे जीवन, सुखदुःखाचा प्रवास म्हणजे जीवन. सुखाचा उत्तुंग उत्सव साजरा करणाऱ्या माणसाच्या जीवनात क्षणात दुःखाच्या लाटा कधी उसळतील सांगता येत नाही, किंवा दुःखात होरपळणाऱ्या माणसाच्या भोवताली सुखाच्या हळूवार लहरी कधी फेर धरतील सांगता येत नाही. म्हणूनच जीवन म्हणजे अनिश्चिततेचे प्रतीक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माणूस म्हणजे देवाने सुखदुःखाच्या कृष्णधवल छटांमध्ये साकारलेली कलाकृती होय. हा माणूस प्रत्येक क्षणाला सुख अनुभवण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःच्या मनाच्या आणि मेंदूच्या ताकदीवर हा माणूस स्वतःसाठी, कुटुंबासाठी सुखाचे क्षण निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये सातत्याने असतो. प्रयत्न म्हटलं की यश अपयश आलंच, पण प्रयत्नवादी माणसं नेहमी यशाच्या वाटेकडेच वाटचाल करू पाहत असतात, कारण त्यांच्या प्रयत्नात आत्मविश्वास, नियोजन आणि दूरदृष्टी यांचा समावेश असतो. संकल्पनांची सूत्र डोक्यामध्ये रिचवून मनात विचारांची मशाल पेटून कर्तृत्वाच्या वाटेवर जात असताना अनिश्चिततेचे सावट माणसाच्या भोवताली घुंगावत असतं. त्यालाच आपण संकट म्हणतो. हे संकट म्हणजे सुखाच्या प्रवासातील गतिरोधक असतात. अशा संकटावेळी, अडचणीवेळी काही हात धावून येतात आणि गतिरोधकाची तीव्रता कमी होते. प्रवासाची गती पूर्ववत होते. किंबहुना संकट दूर जातंय या आनंदाने कार्याला पहिल्यापेक्षाही जास्त गती प्राप्त होते. ठरवलेलं उद्दिष्ट आणखीनच जवळ आल्याचा भास होतो. कार्यपूर्तीकडे माणूस जोमाने धावू लागतो. माणसाच्या अडचणीवेळी त्याची परीक्षा पाहणारे अनेक चेहरे त्याच्या भोवताली थयाथया नाचत असतात. आलेल्या संकटावर उथळ प्रतिक्रिया देण्यासोबतच त्या संकटामध्ये आणखी कशी भर घालता येईल याचाही निरर्थक केविलवाणा प्रयत्न करण्यामध्ये अनेक जण धन्यता मानतात. पण अशा चेहऱ्यांशी दोन हात करण्याची ताकद त्याच्या मनात निर्माण झालेली असते, कारण त्यांच्याही पाठीशी कुणीतरी उभारलेलं असतं. सकाळ आणि सायंकाळ या दरम्यान जसा दिवसाचा प्रवास असतो, तसाच संकटाचाही प्रवास ठरलेला असतो. दिवस उगविण्याचा अथवा मावळण्याचा कुणीही थांबवू शकत नाही. माथ्यावर आलेला सूर्य काही वेळाने क्षितिजाच्या भेटीला जातच असतो. तसंच संकटाचंही असतं. त्याचं उगवणं जसं असतं तसंच मावळणंही ठरलेलं असतं. पण या दरम्यानच खरी माणसं कळतात. अनेक चेहऱ्यावरचे मुखवटे गळून पडतात. संकटावेळीच खरी माणसं कळतात. संकट येतं आणि जातंही. संकटात भर घालणारे व संकटातून बाहेर काढणारे मदतीचे हात अशी दोन्ही प्रकारची माणसं भेटतात. दोन्हीही लक्षात राहतात, पण मनात राहतात ती संकटावेळी धावून आलेले मदतीचे हात.